हॅलो गाईस, तर पुढे आता सगळं ब्लॉग मध्ये गायचं तर मस्त ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. याचा ब्लॉग डेली ब्लॉग डे 4 असणार आहे. आणि पाऊस तर आला कारण की आता बंकूला घ्यायला जायचं आहे. तर मस्त जाता तर डायरेक्ट पहिले बंकूला घ्यायला, कारण की त्याचं कान दुखतं. बघू कसं काय ब्लॉग होतं काय की आता वाजल्या 9 वाजल्या, कारण की आता बघू कसं काय होतं. चला गाईस, तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ते गाईस जस्ट आता आलतो कोलवडी शाळे बंकू घ्यायला 12 नव्हता. कान दुखतं रे. चलो गाइस डायरेक्ट घर पे अभी. हे गाइस चला फायनली मस्त एक आता बंकूला घरी घेऊन आलो. आता वाजलं जरासं 9 वाजता गेलंच, कारण की लेट झालं. कारण की लेट 9 वाजता उठलेलं लवकर, कारण की ती बॅटरी लावायची होती आणि बंकूचा 9 वाजता फोन होता, म्हणून 9 वाजता आलं. सगळे आता आले तर डायरेक्ट चाललो काहीतरी खातं आणि डायरेक्ट जायचं. डायरेक्ट आता क्लासला चला भेटतो, डायरेक्ट क्लासला जातं ना तुम्हाला. हे गाईस चला फायनली मस्त क्लासला आलो. मी बसते नाही तर पोरासाठी माझा इथं लॅपटॉप चालवणं, लॅपटॉप का पी सी तोच पी सी गाईस चालवणं आहे. तर बघू आता कसा काय चालू होतं. आणि गाईस देख सकते हो हर्षल बेटा है इधर, इसका बेटा है हर्षल. गाईस चिरली बघतो तशी बॉटल भेटे दाखवली ना, याचा डायरेक्ट सुरू आहे बघा. अब तू बोल, तू आवाज कमी करू शकतो रे. मी काय जसं बोलशील तसं बघा बसेल. गाइस देख सकते हो पीछे कौन है, महापुरुष अथर्व. गाँव पण जायला केस उभं करते ना रे. हां आता क्लासला कोणी सांग म्हणा. तुझं काय म्हणणं आहे, गावान केस उभं करून देव. हर्षल बघ नेपाली यार काय आमचा हर्षल पोऱ्या बिऱ्या बघ. हे गाइस फायनली तर हर्षलची पक्की घालून झालेली लेरले तू बघ मारी ना हर्षल. मग हे गाइस त्याला फायनलचा अर्धा क्लास आता कंप्लीट करून टाकला मी. एक्झाम मिळाली 5-6 केलं. आता हर्षल बघू शकता फायनली आखी फुल चिरवलेली आहे हर्षल बाईची. बाई सॉरी बाई हर्षल भाई हो BH आहे. हे गाइस फायनली क्लास बी सुटला. आता रिषभ सरच्या तर भाईला बरं नव्हता, बघू शकता झोपल्यावरतीच क्लासला पण भाई कॉलेज चालू व्हायच्या टायमाला भाईला बरं नव्हता. चल गाइस अभी थोडासा बसता वर्धन आहे बाहेर, त्याला बोलले ना आलं तो आता डायरेक्ट जाऊ डायरेक्ट घरी. तर बघू गाइस ब्लॉग कसं होतं, ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. हे गाइस चला फायनली मस्तपैकी घरी आलो ना. आजचा ब्लॉग जास्त मोठा नसेल झाला, कारण की जास्त कुठं काही गेलो ना, कारण की जर क्लासला जातो म्हणून त्याच्यामुळे मी डेली ब्लॉग काढतो. मग काहीच ब्लॉग भारी होईल नक्कीच. आता चालल्यावर स्कूटी घेऊन कलंबोलीला, पण आता पाऊस बघा काहीच किती बेकार उठवली. पाऊस उठवली स्कूटीला घेऊन जायची, कारण की सर्व्हिसिंग नव्हती केली. तर पहिले कलंबोलीला घेऊन जाऊ, त्याच्यानंतर पुढचा तो डिस्क ब्रेकचा आवाज येतं, त्याच्यानंतर मग डायरेक्ट पनवेलला घेऊन जायला लागेल. हो ब्लॉग कसं होतं गाइस, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. हे गाइस चला आता जस्ट भूक लागलेली तर मस्त पैकी आता जेवतो. गाइस देख सकते हो क्या है, बिड्डा आहे, भाकर आहे आणि भेंड्याची भाजी थोडीशी घेतली. जास्त पटत ना आपण खातं. आणि इथं पण खूप भांडे पण जेवायला घेतले, पण ताट ठेवले त्या बाजूला. तर आता जस्ट बघतो मिस्त्रीने हॅकर आणि काही बघायचं ब्लॉग कसं होतं. आणि भेंडी आहेस तू, भेंडी माहिती आहे. आणि आता आज बघू कलंबोलीला जायचं आहे गाईज, कारण की स्कूटी यावर दिवस झाली सर्व्हिसिंग नव्हती केली. कारण की करणार होतं, कारण की पावसाळ्यात धोका डिस्पॅच चालले बेकार आवाज येतं, यायला लागतं. आणि त्याच्यामुळं गाईज बघायचा ब्लॉग कसं होतं. हे गाईज चला फायनली मस्तपैकी रेडी झालं आता जिमला जायला. आता वाजले जस्ट 4:30 वाजले. कधी आता गाईज खातं लढाई करता जिमला जातं. हे गाईज चला फायनली मस्तपैकी जस्ट आता सगळं खाऊन पिऊन झाले. आता काय डायरेक्ट घेतं स्कूटी आणि डायरेक्ट जातो क्लासला ना. काही जिमला जाते काय जिम को. आणि काही पाऊस पण थांबले, मस्त ऊन भरले. तर जसं आयो वातावरण एकदम चांगलं असतं, कारण पाऊस बिऊस पार लागला ना लय बेकार. आणि पाठीमागचं ते मी इग्नोर करून घ्या, कारण की जो पेंटिंग चालू होती तेव्हा तो हे बी करून ठेवलेला, त्याला नंतर करू, पण तो झालाच ना. चांगला त्याला करायला पण झालाच ना. चला काय डायरेक्ट जातो जिमला. हे काय चला फायनली मस्त जिमला आलो. कोण कमेंट करतं, मग वागेस तू. देख सकते हो गाइस इतने जन आ गए ब्लॉग में. जस्ट बघू शकता गावांचा सलमान खान. सलमान खान तूच ना, मग शाहरुख खान के मन्नत कर तुझंच के. मग अच्छा मला का बोलवतो मग, काय पूजा आहे काय? कारण पूजा उद्या पण
चल गाइस चल देख सकते हो वरवली गाव का बघ लगेच ना चालला घरी गे जतीन 7000 और गाइस ये में हे गाइस जरा फायनली मस्तपैकी जिम विम झाली ना आता बरं जरसा स्टॉप कशी जाऊन येतं जर शावा बिवा खाऊन येतं कारण की गरम पण होतं आणि मस्त जरसा गाडी बिडी चालवलं होतं जरसा पारा वाटतं त्याच्यामुळे गाइस घेतली स्कूटी घेऊन आलो मग डायरेक्ट स्कूटी घेऊन डायरेक्ट चाललो होतो स्टॉपवर तर बघू गाइस आता डायरेक्ट फ्रेश मिस होईल ना आता डायरेक्ट चाललो स्टॉपवर बघू कसं काय होतं गाइस ब्लॉग आजचा ब्लॉगमध्ये गाइस कंटिन्यू राहा हे काय चला फायनली मस्त आता जिम बिमशी आलो वर्कआउट कम्प्लीट झाला आजचा मस्त केला ठीक आहे लवकर आलो जिमशी कारण की म्हणजे जिम कम्प्लीट केली आणि एक्सरसाइज नाही केली जास्त ह्या चालू डायरेक्ट घरी यायचा आणि आता बघू आता ब्लॉग एडिट करून कारण की दुपारची काही केला नव्हतं 8 नव्हती म्हणा राहिली आणि पहिले तर आता काही फ्रेश होतं काहीतरी खातो मग तुम्हाला भेटतो हे काय चला फायनली मस्त फ्रेश बी झालो आणि आता जस्ट वाजल्या 7 वाजल्या गाईज आणि आता ब्लॉग जस्ट चालू केले त्याच्यासाठी कारण की सांगासाठी केले की गाईज दररोज मी ब्लॉग फक्त कुठं बाहेर जायचं कंटेंट असतं बाहेर म्हणजे क्लासला जायचं जिमला जायचं आणि असे ब्लॉग करता फक्त बाहेरला जायचं कंटेंट असतं तर उद्यापासून गाईज मी असं ब्लॉग करेल की अख्खा डे लाईफ गाईज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय काय करतात ते पण सगळं गाईज दाखवत जाईल कारण की त्याच्यामुळे मी आता फक्त बाहेर जायचं कुठं दाखवतं त्याच्यामुळे माझे ब्लॉग जास्त छोटे होतात त्याच्यामुळे गाईज उद्यापासून मी अख्खं गाईज डेली लाईफ आणि उद्यापासून जे ब्लॉग बघायला मजा येते कारण की फनी पण होऊ शकतात कारण की सांगता नाही दिवसात काय होईल ना काय नाही ते गाईज मी टाकत नाही जास्त ब्लॉगमध्ये आणि उद्यापासून गाईज तेच ब्लॉग स्टार्ट करणार आहे मी की डेली लाईफ डेली रुटीन गाईज दाखवणार तुम्ही ब्लॉगमध्ये तर ब्लॉग नक्की अख्खा संपूर्ण गाईज बघा ब्लॉग गाईज दिस इज कॉल्ड मी गाईज आता वाजल्यान 7:30 वाजल्यान 7 वाजता आलं गाईज म्हणजे बघू आता ब्लॉग आज मी डेली टाईपमध्येच करतो कारण की आवर दिवस मी काय करतं काय ना ते दाखवत नव्हतं पण उद्यापासून आणि आज आत्तापासून गाईज चालू करतं की सगळं दाखवत जाईल आज शोल्डर मारल्यानं ते कांदा पण दुखायला लागलं गाईज तर चला गाईज आता डायरेक्ट आज गुरुवारीचा आरती करताना भेटतो हे गाईज चला आता जस्ट आता मम्मीने मग बनवलेलं दिखाते गाईज देख सकते होते बनवले ते खाते गाईज 1-2 चलो गाईज अभी तर खातं प्लेट बीट घेतला मस्तपैकी गाईज मका खायची गाईज जी पावसाला मजा आहे ना ती एकच नंबर गाईज देख सकते हो नी गाईज बघू आता ब्लॉग हे गाईज चला आता पप्पा जस्ट आता आले ना आता डायरेक्ट पहिले आरती करून घेऊ हे गाईज चला फायनली मस्तपैकी जेवून बिवून झालो ना आता आजचा ब्लॉग मी सेंड करतो आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय